एका शेतात एक कोंबडी आपल्या मित्रांसोबत राहायची। कोंबडी खूप उद्योगी होती, पण तिचे मित्र मात्र मोठे आळशी होते। एक दिवस कोंबडीला शेतात काही गव्हाचे दाणे सापडले। मित्रांनो, बघा मला काय सापडले, गव्हाचे दाणे। आपण हे पेरूया आणि पीक घेऊया। हा गहू कोण पेरेल? मी नाही, मला माझ्या पंखांना आराम करायचा आहे। मी नाही, म्याऊ। आता तर माझी झोपायची वेळ आहे। मी नाही, मला तर दिवसभर धावायचे आहे। खूप छान, मग मी पेरेन। कोंबडी उत्साहाने गव्हाचे दाणे शेतात पेरायला लागते। मांजर, ससा आणि बदक तिच्याकडे लक्ष न देता आपापल्या कामात मग्न होतात। काही दिवसातच त्या शेतात गव्हाचे पीक उभे राहते। मित्रांनो बघा, गहू आता कापायला तयार झाला आहे। हा गहू कोण कापेल? मी नाही, मला तलावात जायचे आहे। मी नाही, एवढ्या उन्हात काम नाही होणार। मला चक्कर आल्यासारखे वाटते आहे। ठीक आहे, खूप छान, मग मी कापते। कोंबडी एकटीच गहू कापायला सुरुवात करते। कापलेले गहू एकत्र करून ती आपल्या मित्रांना पुन्हा विचारते। आता आपल्याला दाणे वेगळे करावे लागतील। हे गहू कोण जोडेल? नाही, मी नाही, मी पण नाही। मग मी जोडते। कोंबडी स्वतःच गहू जोडते आणि दाणे वेगळे करते। आता गव्हाचे पीठ करण्यासाठी हे गहू कोण दळेल? सगळेच नाही म्हणतात। कोंबडीने गव्हाची पीठ तयार केली। आता ती भाकर बनवण्याची तयारी करते। कोंबडी भाकर भाजायला सुरुवात करते। हळूहळू घरात खमंग सुगंध पसरतो। हा सुगंध मांजर, ससा आणि बदक यांना खूप आकर्षित करतो आणि ते कोंबडीच्या दाराजवळ हळूहळू जमा होतात। कोंबडीने गरम आणि चवदार भाकर बाहेर काढली। मांजर, ससा आणि बदक भुकेने कोंबडीकडे पाहू लागतात। त्यांचे चेहरे उत्सुक आणि लालची दिसतात। बघा, किती छान स्वादिष्ट भाकर तयार झाली आहे। आता ही भाकर कोण खाईल? ओह, मी खाईन। मी खाईन, म्याऊ। मला द्या। मी खाईन। ओहो नाही, तुम्ही नाही खाणार। तुम्ही कोणीच मला मदत केली नाही, ना पेरणीत, ना कापणीत, ना दळण्यात, ना भाजण्यात। त्यामुळे ती भाकर तुम्ही खाणार नाही। पिल्लांनो, इकडे या, आपण खाऊया। पिल्ले धावत येतात आणि कोंबडीसोबत भाकर खातात। मांजर, ससा आणि बदक यांना आपली चूक समजते। ते दुखी होऊन तेथून निघून जातात आणि अशा प्रकारे मेहनतीचं फळ फक्त काम करणाऱ्यांनाच मिळते, आळशी लोकांना नाही। अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा।